आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाची खीर बनवणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे, एकदम झटपट होते। एकदा नक्की ट्राय करून पहा। चला तर मग रेसिपी पाहूयात। सगळ्यात अगोदर मी इथं 1 कप दूध घेतलेलं आहे कढईमध्ये। छान दूध गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 इलायची टाकायची आहे आणि 2 चमचा शाबू टाकायचा आहे। मी शाबू रात्रभर भिजू घातलेला होता, तोच मी यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर वरून ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत। 1 चमचा तूप घ्यायचं आहे, त्यामध्ये कोणतेही तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता। छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचे आणि खिरेमध्ये टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे साखर घ्यायची आहे। छान अशी वितळून घ्यायची आणि पूर्ण गोल्डन कलर आल्यानंतर त्या साखरेला आपल्याला खिरेमध्ये टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वरून साखर टाकायची गरज वाटली तर आणखीन तुम्ही 2 चमचे वरून साखर टाकू शकता। एकदम झटपट अशी खीर तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागते। वरून थोडंसं केसर टाकायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे। या महाशिवरात्रीला ही नक्की खीर ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला